दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही. मानधन कधीच वेळेवर मिळत नाही. बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा. प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अत्यंत कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. दिव्यांगांशी बेईमानी कदापि शक्य नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी पदाचा राजीनामा देत मंत्रालय स्थापन झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. दरम्यान दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर असलेली सुरक्षासुद्धा काढून टाकावी, कुठली सुरक्षा ठेवण्यात येऊ नये असं सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. दिव्यांगांसोबत बेईमानी कदापिही शक्य नाही, म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी मंत्रालय निर्मितीनंतर आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्या मिळाल्या नसल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी आपल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे की इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारं मानधन सर्वात कमी आहे. मिळणारं मानधन वेळेवर कधीच मिळत नसल्याने बच्चू कडू यांनी लक्ष वेधलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 5% निधी खर्च केला जात नसल्याने त्यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे. मला वाटतं बाहेरच्या राज्यातलं भेटणारं मानधन दिव्यांगांना इथं फार कमी आहे. बऱ्याच पदभरती झाली नाही, 6-6 महिने पगार भेटत नाही, मानधन भेटत नाही. म्हणजे लाडकी बहीणला दिलं चांगलंच आहे, पण त्यांना 2 महिने अगोदरचं भेटतं आणि दिव्यांगांना 6 महिने भेटत नाही. या सगळ्या ह्याच्यावर उद्या आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ती वेळ आली तर मग आपली नैतिक जबाबदारी आहे आणि दिव्यांगासोबत आम्ही बेमानी करू शकत नाही. म्हणून आज आपण राजीनामा दिला आणि असलेली सुरक्षासुद्धा काढावी असं पत्र दिलेलं आहे शिंदे साहेबाला. उद्या फडणवीस साहेबाला देऊ. पण पद असताना कुठेतरी चांगला वापर करता आला असं वाटत नाही का? आमदारकी पण नाहीये आता, त्याच्यामुळे पद असताना कुठेतरी दिव्यांगांसाठी बच्चू कडू आहे हेच भरपूर आहे. त्याच्यानं मला असं वाटते का पदापेक्षा काम महत्वाचं असतं आणि काम चांगलं करू, काही विषय नाही. आता ते त्यांनी पत्र दिलं आहे, त्यांना आता काय वाटतं काय नाही ते त्यांचा प्रश्न आहे. नवनियुक्तीसाठी कोणाची हा नाही पदामुळे प्रेम राहतं आणि पद काढलं म्हणजे प्रेम कमी होते असं नाही. असं काही विषय नाही, तो काही विषय नाही आहे. मला असं वाटते का आमचं प्रेम कुठं आहे ते फार महत्वाचं आहे. कोणाचं किती आहे, आमचं सामान्य दिव्यांगावर, शेतकऱ्यावर, मजुरावर. बिलकुल नाही, ते कमी कसं होणार आहे? जे आहे ते त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं, हे आमच्यासाठी भरपूर होतं आणि आता ते चांगलं चालावं एवढंच अपेक्षा आहे. पद असल्यामुळे आंदोलन देखील करता येत नाही असं देखील तुमच्या पत्रामध्ये तुम्ही नमूद केलं होतं. नाही, उद्या आंदोलन करावं लागेल आणि मग पुन्हा आपल्याला अडचण येऊ नये कोणाला, ते माझी नैतिक जबाबदारी म्हणून. आणि दिव्यांगासोबत आपण बेमानी करू शकत नाही आणि म्हणून तो राजीनामा दिला. मंत्रालय हे स्थापन व्हावं याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता, आता तुम्ही राजीनामा दिलाय, त्याच्यामुळे नवनियुक्ती लवकरच केली जाईल. झाली पाहिजे चांगल्या कोण. तुम्ही काही चर्चा केली का? कोणाच्या नावाची शिफारस? नाही, ते मी करणार नाही. त्यांनी चांगलं नाव द्यावं जो दिव्यांगाच्या संपर्कात राहील. कारण दुःख भरपूर आहे, वेदना भरपूर आहे. संवाद आणि संवेदना ठेवून त्यांच्यासोबत चांगला हितगुज करणारा एखाद्याची चांगली नियुक्ती त्यांनी करावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.